डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नाथपंथी समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली। बैठकीत परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ नावाला नाथपंथी समाजाचा अक्षर, शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ असे नाव द्यावे। बैठकीत मच्छिंद्र चव्हाण यांची मागणी। मी मच्छिंद्र बाबूराव चव्हाण, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त। हा जो आजचा मेळावा आहे हा आमच्या समाजाला नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर झाले होते। त्यानंतर दिनांक 4 मार्च 2025 रोजी या महामंडळाचे काही लोकांनी नामांतर केले आणि तिथं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे दिलेले आहे। त्या नावाला पूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी डवरी गोसावी समाज, भराडी समाज आणि तत्सम 13 जातीचा विरोध आहे। या नाव आमच्या समाजाला नको आहे, कारण हे गंगानाथ महाराज भिक्षुकी करत होते। त्यांच्या नावाचं त्यांचा मुलगा रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे। त्याने राजकीय संबंध वापरून त्याच्या वडिलांचे नाव, ज्यांचं मंदिर त्यानं बांधलेलं आहे, त्याच्या वडिलाचं नाव ह्या महामंडळाला दिलेलं आहे। हे पूर्ण समाजाला मान्य नाही। तसेच श्री गंगानाथ महाराज हे उर्फ गंगाराम तात्या स्वरूपे यांचं समाजात कुठलंही यापूर्वी कार्य झालेलं नाही। त्यांनी सामाजिक कार्य कुठलंही केलेलं नाही, म्हणून त्यांच्या नावाला आमचा विरोध आहे आणि म्हणून हा मेळावा आहे। या मेळाव्यासाठी 99% आमच्या समाजातील 99% लोकांचा विरोध आहे या नावाला। आमची महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। जसं महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं, जसं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं, तसंच हा नामांतराचा प्रश्न आहे। आमचा समाज पूर्ण नाराज झालेला आहे। यामुळं शासनाने आम्हाला महामंडळ दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, पण हे नाव देऊन आमची कुचेष्टा केलेली आहे असं आम्हाला वाटते। कारण आमची पुढची पिढी आमच्या भिक्षुक साधूचं आदर्श घेणार का, हा प्रश्न उपस्थित राहतो। म्हणून कृपया शासनाला आमची विनंती की शासनाने हे दिलेलं नाव बदलून समाजाचं शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या नावावर एकमत झालेलं आहे। त्यासाठीच हा मेळावा आहे। तर कृपया तो नावात बदल व्हावा। त्यानंतर आमचं हे महामंडळ इलेक्शनच्या पूर्वी स्वायत्त म्हणून होतं, ती स्वायत्तता आम्हाला प्रदान करावी। आमचं हे स्वतंत्र महामंडळ असावं, आम्हाला उपकंपनी नको आहे, हा आमचा आग्रह राहील। तरच महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी काहीतरी केलं असं आम्ही म्हणू। कृपया आमची विनंती शासनाने मान्य करून घ्यावी, त्यासाठी हा मेळावा आहे। धन्यवाद।